आप देख रहे हैं कारा न्यूज में जिया यादव। तो चलिए हिंदी खबरें देखते हैं विस्तार से। कुराड़ी इलाके के सुरादेवी में गुरुवार सुबह एक मानव कंकाल मिलने से सनसनी फैल गई। पुलिस की प्रारंभिक जांच में पता चला कि कंकाल ईंट भट्टा मालिक विलास जयचंद हिंगणकर का था, जिसे कथित तौर पर उसके भाई चंदन हिंगणकर और नौकर मन्नू ने मार डाला और सबूत नष्ट करने के लिए दफना दिया। पुलिस ने पूछताछ के लिए चंदन और मन्नू को हिरासत में ले लिया है। कथित तौर पर संपत्ति के कुछ मुद्दों को लेकर विलास और चंदन के बीच अनबन चल रही थी। विलास कथित तौर पर शराब पीने के बाद अपने भाई चंदन और नौकर मन्नू के साथ झगड़ा करता था। 6-7 महीने पहले चंदन और मन्नू ने कथित तौर पर विलास को मारने की योजना बनाई थी, जिसके अनुसार उन्होंने कथित तौर पर हसिया से विलास की हत्या कर दी। इसके बाद उन्होंने कथित तौर पर ईंट भट्टे में एक गड्ढा खोद दिया। इलाके में अर्थ मूविंग मशीन का इस्तेमाल किया गया और विलास के शव को दफनाया गया। हाँ, बरोबर आहे। ही माहिती आम्हाला 2-3 दिवसापूर्वी आमचे डीसीपी झोन 5 साहेब जे निकेतन कदम सर आहेत त्यांना आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की कोराडी हद्दीत सुरादेवी भागात एक सत्यम ब्रिक्स कंपनी आहे, सिमेंटच्या विटा बनवत होती। त्याचा जो मालक आहे विलास देवचंद हिंगणकर हा गेल्या 7-8 महिन्यापासून दिसत नाहीये। त्याचा मोबाईल पण लागत नाही। त्याच्या ओळखीचे काही लोक होते, त्यामुळे तिकडे चर्चा अशी होती की त्याचे काहीतरी बरे वाईट झाले असावे आणि ते करणारे त्याच्या घरातलेच असावेत असं चर्चा सुरू होती। ती माहिती मिळाल्यामुळे डीसीपी झोन 5 सरांनी मला सांगितली। त्यानंतर आम्ही आणि कोराडी पोलीस स्टेशनचे पीआय विजय नाईक साहेब आणि त्यांचे जे स्टाफ होते त्यांनी अशी यावर माहिती काढणे सुरू केले असता आम्हाला पण थोडा डाऊट आला की बाबा हा माणूस इतके दिवस झालं गायब आहे, मिळत नाही आहे। त्यामुळे आम्ही त्याचं जे मोबाईल नंबर्स होते त्याचं सीडीआर वगैरे काढून प्रयत्न केले, तर तो मोबाईल पण बंद दाखवत होता। त्यावरून आम्ही मृतक विलास देवचंद हिंगणकर याचा लहान भाऊ चंदन हिंगणकर आणि तिथे काम करणारा नौकर जो मन्नू नावाचा होता, मनोहर दूध बर्वे, या दोघांना एकदाच उचलले आणि दोघांना स्वतंत्ररित्या विचारपूस केली असता सुरुवातीला ते काहीच सांगत नव्हते। गावाला गेल्या, इकडे गेला तिकडे गेला सांगत होते, परंतु नंतर जरा जास्त बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही मागच्या वर्षी जून महिन्यातच 8 जूनला भावाला प्रॉपर्टीच्या वादावरून, आणि तो नेहमी आम्हाला काही म्हणजे स्वतः सगळे व्यवहार करायचा आणि तो लॉसमध्ये चालला होता। आम्ही त्याला म्हणजे भावाचे म्हणणे होते की आम्ही त्याला सांगितले की बाबा आपण हे लॉसमध्ये चालला तर आपण हे करू, पण ते प्रॉपर्टीमध्ये पण त्याला काही दखल देऊ देत नव्हता आणि नोकराला पण जो नौकर आहे त्याला पण पगार देत नव्हता। त्याच्यामुळे तो नौकर पण थोडा मालकावर चिडूनच होता। त्यामुळे दोघांनी ठरवले की बाबा याचाच आपण काटा काढू, म्हणजे मग आपणच राहू याच्यावरून त्यांनी मग मागच्या वर्षी 8 जूनला झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला मारून टाकले आणि दुसऱ्या दिवशी बाजूच्या गावातून जेसीबी आणून सेप्टिक टँकसाठी खड्डा करायचा म्हणून खड्डा खोदून ठेवला आणि दिवसभरानंतर रात्री अंधार पडल्यानंतर त्याचे मृतकचे प्रेत खड्ड्यात टाकून नंतर बुजवून टाकले। त्यानंतर पुन्हा त्याच्यावर त्यांच्याकडे टिप्पर होते, त्या टिप्परमध्ये ते कोराडी प्लांटची राखड आणून ती पण टाकून ठेवली आणि 8 महिने झाले ते कोणाला काही माहिती नव्हती। ते दोघंच व्यवहार पाहत होते तिथे। तसं माहिती झाल्यानंतर आम्ही जी प्रोसिजर असते म्हणजे SDM साहेबांना कळवणे, तहसीलदारांना कळवणे, फॉरेन्सिकला कळवणे, डॉक्टरांना कळवणे, ही संपूर्ण टीम घेऊन आम्ही काल घटनास्थळी गेलो। आरोपींनी घटनास्थळ दाखवले आम्हाला। ते घटनास्थळ तिथलं JCBच्या साहाय्याने काढले असता त्यामध्ये मृतकचे प्रेत मिळालेले आहे। मृतकच्या पत्नीला, मुलांना बोलवून तिथे त्यांना पण दाखवले, त्यांना पण ही हकीकत सांगितली। त्यावरून त्या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। त्या दोन्ही आरोपीवर मृतकची पत्नी हिच्या फिर्यादवरून कलम 302, 201 आणि 34 वादवीप्रमाणे गुन्हा दाखल करून काल रात्री त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पुढे आणखी यामध्ये कोणी काही सहभागी आहेत का या दृष्टीने पण तपास करून पुढे आणखी पुढील तपास करत आहोत।